नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण फोटोशॉपमध्ये आकर्षक होळी शुभेच्छा बॅनर कसा बनवायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जर तुम्हाला डिझाईन आणि एडिटिंग आवडत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी यायचं तुम्हाला फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारच्या दोन आपल्याला पीएचडी पाहायला मिळतात. दोन्ही पीएचडी फाईल जे आहे होळी पौर्णिमा निमित्त आपण डिझाईन क्रिएट केलेली आहे. दोन्ही पीएचडी फाईल डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे. पीएलपी फाईल, दोन पीएलपी फाईल आणि दोन पीएचडी फाईल डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी येईल. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड मोठ्या अक्षरामध्ये येईल. तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन लिंक मध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय करूया, सर्व लेअर जे आहे ते हाईड केलेले आहेत आणि जे काही मर्ज करून जेपीजी मी वरच्या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या प्रकारची आपली डिझाईन जी आहे मी क्रिएट केलेली आहे. सर्वात आधी मी तुम्हाला एंडिंगच्या लेअर पासून दाखवणार आहोत. तो तुम्हाला लास्टच्या लेअर पर्यंत व्हिडिओमध्ये थांबायचा आहे. सर्वात आधी आपण येऊया शेवटच्या लेअरमध्ये. शेवटच्या लेअरमध्ये आपण सॉलिड कलरचा वापर केलेला आहे. सॉलिड कलर म्हणजे एक प्लेन कलर घेतला आहे. त्याच प्लेन कलरवरती आपण सर्व डिझाईन जी आहे बनवलेली आहे. सॉलिड कलर तुम्हाला या ठिकाणाहून घ्यायचा आहे. सॉलिड कलर जर तुम्ही इथे ऍड केलं तर या प्रकारचे कलर ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जातील. त्यानंतर आपण सॉलिड कलर वरती एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे. हा बॅकग्राऊंड आपण ओव्हरले मध्ये ऍड केला आहे. याची ओपेसिटी जी आहे आपण फुल 100% ठेवलेली आहे. ओव्हरले मध्ये आपण हा बॅकग्राऊंड जो आहे ऍड केलेला आहे. तुम्ही हा बॅकग्राऊंड सॉलिड मध्ये सॉफ्ट लाईट मध्ये सुद्धा ऍड करू शकता किंवा ओव्हरले मध्ये सुद्धा ऍड करू शकता. ठीक आहे. तर यानंतर आपण होळीचा जो काही बॅकग्राऊंड आहे पूर्ण बॅकग्राऊंड आपण ऍड केलेला आहे. याला आपण काय केलेलं ग्रुप केलेलं आहे इथे. तर इथे तुम्ही ग्रुपला डिसेबल करायचं. डिसेबल केल्यानंतर या प्रकारचा बॅकग्राऊंड आहे. तर सेकंड दोन प्रकारचे बॅकग्राऊंड आहेत. दोन्ही बॅकग्राऊंड जे आहे सेम आहे. याला आपण काय केलेलं आहे डुप्लिकेट केले. डुप्लिकेट करून काय केलेलं आहे त्याची ऑपेसिटी आपण कमी केलेली आहे आणि फर्स्ट जो बॅकग्राऊंड आहे त्याला आपण ओव्हरले मध्ये ऍड केलेलं आहे जेणेकरून बॅकग्राऊंड मध्ये मर्ज होण्यासाठी. ठीक आहे. आता सेकंड बॅकग्राऊंड आपण ओपन करूया. त्याची ऑपोसिटी तुम्हाला काय करायची आहे 68% ठेवायची आहे आणि पूर्ण दोन्ही बॅकग्राऊंडला आपल्याला ग्रुप करायचे आणि डिसेबल करायचे. ठीक आहे. डिसेबल यानी की तुम्हाला साईडने तुम्हाला इरेज करायचे जेणेकरून बॅकग्राऊंड जो आहे तुमचा होळीचा बॅकग्राऊंड जो आहे बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे सॉलिड कलर मध्ये मर्ज होऊन जाईल. ठीक आहे. तर यानंतर आपण कॅलिग्राफी घेतली. कॅलिग्राफी म्हणजे होळी पौर्णिमा म्हणजे मेन टायटल आपलं जे असणार आहे तिथे इफेक्टमध्ये जायचं. तुम्हाला इफेक्टमध्ये आपण वेगवेगळे इफेक्ट दिलेले आहे जसे की ड्रॉप शॅडो असेल, ग्रेडियंट ओव्हरले असेल, इनर शॅडो असेल. पीएचडी फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व फाईल जी आहे पूर्ण एडिटेबल भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक क्वाइट्स ऍड करायचा. क्वाइट्स म्हणजे एक म्हण जेणेकरून ही जी म्हण आहे तुम्ही चॅट जीपीटी किंवा गुगलवरून तुम्ही सहजा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्या प्रकारच्या 4 लाईनीमध्ये असलेली ही क्वाइट्स तुम्हाला ऍड करायची आहे. त्यानंतर बाकी जे काही प्रोटोकॉल वगैरे असेल क्लायंटचा जो काही प्रोटोकॉल असेल तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. सर्व फाईल जी आहे एडिटेबल असणार आहे. त्यानंतर सेकंड ग्रुप डाऊन साईडला तुम्हाला फोटोज वगैरे ऍड करायचा आहे. यानंतर तुम्हाला त्यांचं नाव वगैरे ऍड करायचे आणि यानंतर इथे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही जी फॉन्ट आहे पोकनिस नावाची फॉन्ट आहे आणि क्वाइट्सची जी फॉन्ट आहे ती सुद्धा पोकनिस नावाची फॉन्ट आहे. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला साईडने थोडीशी डेकोरेशन करायची आहे जेणेकरून डिझाईनला थोडंसं क्रिएटिव्हिटी येईल आणि डिझाईन अजूनही चांगली दिसेल. ठीक आहे. या साईडने मी काय केलं साईडने एक सर्कल ड्रॉ केले जेणेकरून काय डिझाईनला थोडंसं क्रिएटिव्हिटी दिसते आणि याला सुद्धा मी काय केलं डुप्लिकेट केले आणि डाऊन साईडला म्हणजे एक डाऊन साईडला आणि एक अप साईडला मी एक 2 सर्कल ड्रॉ केलेले आहेत. तर मित्रांनो पहिली पीएचडी आपली क्रिएट करून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवले सिंपल एंडिंगच्या लेअर पासून तर शेवटच्या लेअर पर्यंत तुम्हाला सर्व डिटेल्स जी आहे समजून सांगितलेली आहे की मी डिझाईन कशा प्रकारे क्रिएट केलेली आहे. आपण डिझाईन सिंपल आहे की सॉलिड कलरवर डिझाईन क्रिएट केलेली आहे. चला तर मग होळीची दुसऱ्या पीएचडी फाईलकडे जाऊया. सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं सर्व लेअर जे आहे हाईड करायचे. या प्रकारची डिझाईन आहे. सुंदर अशी डिझाईन आहे. या डिझाईनला सुद्धा आपण एक सॉलिड कलरवरतीच आपण डिझाईन क्रिएट केलेली आहे. सर्व लेअर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं हाईड करायचे. सेम सॉलिड कलर इथे तुम्हाला वापर करायचा. नेहमी तुम्हाला काय करायचं सॉलिड कलर डिझाईन बनवताना तुम्हाला सर्वात आधी काय करायचं सॉलिड कलरचा वापर करायचा जेणेकरून तुम्हाला डिझाईन बनवायला सोपं पडेल. यानंतर आपण काय करतो एंडिंगला सर्व बॅकग्राऊंड वगैरे ऍड करणार आहोत. ठीक आहे. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं एक बॅकग्राऊंड घेतला. मी 2 बॅकग्राऊंड घेतले होते जेणेकरून काय आपण एका बॅकग्राऊंडला ओव्हरले केलं आणि एका बॅकग्राऊंडला नॉर्मल ठेवून त्याची ओपेसिटी काय केलेली कमी केलेली. आता इथे सेम प्रोसेस करायची. तुम्हाला एक बॅकग्राऊंड घेतला मी होळीचा
आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की क्राऊड आहे. अशा प्रकारचाच बॅकग्राऊंड तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. या बॅकग्राऊंडला आपण साईडनी काय केलेले, इरेज केलेले. ठीक आहे. बॅकग्राऊंडला जो ब्लॅक पोर्शन, जास्त करून ब्लॅक इफेक्ट होता इमेजवरती, तो आपण इथे काय केलेला आहे, इरेज केलेला आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, इरेज जे आहे डिसेबल करायचं आहे, जेणेकरून तुमचा होळीचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला काय करायचं आहे, तुम्हाला डार्क करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक बॅकग्राऊंड, जेणेकरून मी दोन प्रकारचे एक महल टाईपचा बॅकग्राऊंड घेतलाय. त्याला काय करायचं, नेहमीप्रमाणे डुप्लिकेट करायचे आणि नॉर्मल जे आहे नॉर्मलमध्ये जाऊन त्याची ऑपोसिटी काय करायची आहे, कमी करायची. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला मेन टायटल म्हणजे होळी पौर्णिमाचा टेक्स्ट जे तुम्हाला इथे ऍड करायचं आहे, टायपिंग करायची. होळी पौर्णिमा जी आहे फॉन्ट आहे ते इन्फिनिटी नावाचा 13 फॉन्ट आहे, तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. सिंपली तुम्हाला इथे ग्रेडियंट मी दिलेले, दोन्ही टेक्स्टला ग्रेडियंट दिले आणि त्याला काय केलेले, ग्रुपमध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे. तर या प्रकारचा ग्रेडियंट आहे इथे ते ऍड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ग्रुप क्रिएट केला आणि त्याला काय करायचं, हलकासा ड्रॉप शॅडो इथे ऍड करायचा. ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे क्वाइट्स वगैरे तुम्हाला गुगलवरून किंवा पिंटरेस्ट म्हणा किंवा ChatGPT या सारख्या वेबसाईटवरून तुम्हाला काय करायचं, क्वाइट्स ऍड करायचे. आणि या ठिकाणी होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा असा फॉन्ट ऍड केला आहे. हा जो फॉन्ट आहे पोपनीस नावाचा फॉन्ट आहे. खालच्या साईडचा जो फॉन्ट आहे तो आपण बोल्डमध्ये घेतला आणि वरच्या साईडचा फॉन्ट आहे तो मीडियम किंवा सेमी बोल्डमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एंडिंगला तुम्हाला काय करायचं, बॅकग्राऊंड ऍड करायचा. बॅकग्राऊंड आपण हाईड केलेला आहे. डिझाईन जी आहे तुमची चांगल्या प्रकारे दिसून येईल. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, होळी पौर्णिमाचा जो फॉन्ट आहे त्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये क्रिएट करायचं आहे. आणि त्याला आपण काय केलेलं, गोशन ब्लर दिलेलं आहे. ठीक आहे. हलकासा गोशन ब्लर दिला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये त्याला काय केलं, मर्ज केलं आणि त्याची ऑपोसिटी जी आहे आपण कमी ठेवलेली. त्यानंतर तुम्हाला शुभेच्छुकसाठी जे क्लायंटने तुम्हाला फोटो दिला तो इथे तुम्हाला ऍड करायचा. सिंपल आहे. तुम्हाला पट्टी ऍड करायची आहे, जेणेकरून बॅकग्राऊंडला एक व्हाईट पट्टी ऍड करायची आहे. जसं की मी इथं पाहिलंय, तुम्हाला पट्टी जी आहे तुम्हाला PHD फाईलमध्ये क्लिअर दिसून येईल. इथे मी तुम्हाला ऑल टाईपचा फोटो दिसून येईल. सिंपल तुम्हाला काय करायचं, बॅकग्राऊंडला एक फोर टाईपचा एक PNG घेतले आणि त्यामध्ये ऑल टाईपचा जो आहे मल्टिपलमध्ये मी ते ऑपोसिटी कमी करून त्याला काय करायचं, क्रिएट क्लिपिंग मार्कचा इफेक्ट दिलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं, एक शुभेच्छुकला जो फोटो तुम्हाला ऍड करायचे आणि शुभेच्छुकला जे नाव असेल ते तुम्हाला अशा प्रकारे ऍड करायचे. नाव पूर्ण जे आहे एडिटेबल असणार आहे. तुम्हाला इथे काय करायचं, नाव तुम्ही फक्त इथे चेंज करू शकता. ठीक आहे. आणि या साईडला आपण काय केलं, फ्लॉवर्स ऍड केले साईडने. जसं की पहिल्या PHD मध्ये आपण सर्कल ड्रॉ केलेले, रेक्टँगल म्हणू शकता किंवा इलिप्स म्हणू शकता. तसेच या ठिकाणी आपण काय केले, फ्लॉवर्स ऍड केले आणि या प्रकारे आपली सुंदर अशी डिझाईन जी आहे क्रिएट करून झालेली आहे. तर दोन्ही PHD फाईल आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन त्या डाउनलोड करू शकता. PLP सुद्धा दिलेली आहे. पासवर्ड तुम्हाला भेटलाच असेल. पासवर्ड व्हिडिओच्या आधीमध्ये कुठेही तुम्हाला भेटून गेलेला असेल. पासवर्ड जो आहे या ठिकाणी आलेला असेल तुम्हाला. जर या डिझाईन तुम्हाला आवडले असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभ होळी.